राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असणाऱ्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची प्रोत्साहनपर मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। बाधित शेतकऱ्यांना सर्वेक्षणानंतरच मिळणार भरपाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पूर्व मोसमी पाऊस व गारपिटामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना आता लवकरच अनुदान देण्यात येणार आहे। देशात 200 स्वयंचलित कृषी हवामान केंद्राची होणार उभारणी। महाराष्ट्रात सन 2026 अखेरपर्यंत 11 केंद्र होणार कार्यान्वित। कृषी क्षेत्रातील हवामान आधारित नियोजन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून मिशन मोहीम टप्पा राबवण्यात येत आहे। युद्ध भडक्यात आणखीन वाढ, इराणचे शेजारी देशावर होत आहे हल्ले। इस्रायल अमेरिकेकडूनही बॉम्ब हल्ल्यातून प्रत्युत्तर। युद्धजन्य परिस्थिती कमी होण्याचे नाव घेत नाही। परदेशी समिती 15 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करणार। 30 सप्टेंबर सन 2025 पर्यंत थकीत असलेल्या कृषी खात्याचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या घोषणेनंतर परदेशी समितीचा अहवाल 15 एप्रिलपर्यंत येणार आहे। साखर उत्पादनामध्ये देशात मार्च अखेरही महाराष्ट्रात अव्वल। यावर्षी राज्यामध्ये 99 लाख टन साखर उत्पादन झाले। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा राज्याचे साखर उत्पादन 19 लाख टनांनी वाढले आहे। अकोल्यात कलिंगडच्या दरात 600 रुपयापर्यंत घसरण। राज्यात विविध जिल्ह्यातही हीच परिस्थिती। उत्पादक हवालदिल, उन्हाळ्यामध्ये मोठी मागणी असणाऱ्या कलिंगडच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे कांदा उत्पादकांची बाजारकोंडी। कांद्याचे लिलाव आठवडाभर ठप्प। तसेच अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात सुद्धा घसरण झाली आहे। अवकाळीने केली एका दिवसात 8,468 हेक्टरची नासाडी। राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। अवकाळीचे नुकसान झालेल्या जिल्ह्यांच्या याद्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अमेरिकन सैन्यात बंडाची ठिणगी, हताश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्कर प्रमुखांना हटविले। इराण विरुद्ध सुरू असलेले युद्ध आता डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलेच महागात पडले आहे। कोणत्याही खासगी रुग्णालयामध्ये आता 5 लाख रुपयापर्यंत मिळणार मोफत उपचार। 2880 रुग्णालय तर 2399 आजारांचा समावेश। शासनाच्या या योजनेमुळे सामान्य रुग्णांना मिळणार दिलासा। 1.25 कोटी मेटन ऊस गाळप, संभाजीनगर विभागातील स्थिती। 1,08,000 क्विंटल साखर निर्मिती। 19 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम बंद झाला आहे। शेतीसाठी एआयचा वापर करा, कुलगुरू इंद्रमणी यांची माहिती। कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर करून कृषी उत्पन्न वाढवता येणार आहे। कपडे, औषधे, प्लास्टिक होणार स्वस्त, दिलासा। केंद्राकडून पेट्रोकेमिकल उत्पादनावर सीमा शुल्कातून सूट। पश्चिम आशियातील संकट आणि जागतिक पुरवठा यातील अडचणीमुळे केंद्राने घेतला हा निर्णय। सोने, चांदी व प्लॅटिनम दागिने आयातीवर केंद्राची तात्काळ बंदी। मुक्त व्यापार करारांचा FTAचा गैरवापर रोखणे हा यामागील महत्त्वाचा उद्देश आहे। स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदळासह मक्का मिळेल। सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अंत्योदय अन्न योजनेतून लाभार्थ्यांना पुढील 3 महिने तांदळासोबत मक्याचेही वितरण करण्यात येणार आहे। योजना ऑनलाईन आणि शेतकरी ऑफलाईन, महाडीबीटीचा खेळ खंडोबा। डिसेंबर पासून पूर्वसंमती प्रक्रिया रखडली असून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी येत आहे अडचणी। LPGच्या तुटवड्यामुळे दुहेरी संकट, पंपचालक हतबल। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा फटका भारतातील पेट्रोल पुरवठ्यावर बसला आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे। राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आता पेट्रोलची चिंता मिटली,
हजार घरात आली ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वाहन. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे नागरिकांनी पसंती आहे आता इलेक्ट्रॉनिक वाहनांना. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस, वादळामुळे फटका. गेवराई, धारूर, आष्टी, वडवणी तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे झाले शेती पिकांचे नुकसान. सिलेंडरची चिंता कशाला? बायोगॅसवर स्वयंपाक करा आणि अनुदानही मिळवा. केंद्राकडून सुधारित योजना झाल्यावर अंमल. शौचालय जागृती. कृषी अवजार बँक सुरू करा. महिला बचत गटांना 24 लाखापर्यंत देण्यात येत आहे अनुदान. पोकरा प्रकल्प. शेतकऱ्यांना माफक यंत्रसामुग्री उपलब्ध होणार. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. लाडक्या बहिणींना आता 30 एप्रिलची मुदत. अप्पर सचिवालयाचे आदेश. ई-केवायसी मध्ये झालेली चूक दुरुस्ती करण्यासाठी लाडक्या बहिणींना मिळणार सवलत. पशुधन पालकांनो सावधान. वाढते तापमान उष्माघात निर्माण करणार. जनावरांचे पचन प्रजनन आले धोक्यात. 3 ते 4 वेळा जनावरांना पाणी पाजा. HBT कापूस विकण्यावर बंदी तर कारवाईचा बडगा. कृषी विभागाची माहिती. नियमांचे उल्लंघन केल्यास 5 वर्षे होणार कारावास. शेवगा शेअर बाजारासारखाच कोसळला. 50 वरून 20 रुपयापर्यंत भाव. शेतकऱ्यांच्या पदरी निराशा. ग्राहकांचा मात्र फायदा. बाहेरील राज्यातील शेवगांची आवक वाढली आहे. कर्जमाफी घोषणेनंतरही शेतकरी आजही संभ्रमात. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र याविषयी कोणतेही परिपत्रक GR बँकांना किंवा सहकारी सोसायट्यांना मिळाले नाही. त्यामुळे कर्ज परतफेड करावे की कर्जमाफीची प्रतीक्षा करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. महागाईचा युद्ध चटका. व्यावसायिक सिलेंडर, प्रीमियम पेट्रोल व विमान इंधनाची दरवाढ झाली. पश्चिम आशियातील युद्धाचा परिणाम आता भारतावर जाणवू लागला असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये दरवाढ झाली आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये खतांची कमतरता भासणार नाही. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. पुढील खरीप हंगामासाठी युरिया व DAP खताचा आरक्षित साठा तयार ठेवण्यासाठी कृषी विभागाचे काटेकोरपणे नियोजन. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.